छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी थोड्याच वेळात पुणे विमानतळावर आगमन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर पोहोचलेत। तर थोड्याच वेळात राहुल गांधी हे पुणे विमानतळावर पोहोचतील। राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुण्यात छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि या कार्यक्रमासाठी थोड्याच वेळात राहुल गांधींचं आगमन होणार आहे। दरम्यान थेट पुण्यातून आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, राहुल गांधी येण्यासाठी किती वेळ आहे आणि काय तिथे सध्या वातावरण कसं दिसतंय? आपण पाहतोय की छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्यामध्ये येतात। त्या पार्श्वभूमीवर खरं तर राहुल गांधी विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि आता काही वेळात बाहेर येतील। त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपण पाहतोय की काँग्रेसचे पदाधिकारी आणि या ठिकाणी नेते जे आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत। आतमध्ये राज्याचे पदाधिकारी आणि मंत्री माजी मंत्री असलेले अनेक नेते जे आहेत ते राहुल गांधी यांना रिसीव्ह करण्यासाठी गेलेले आहेत। प्रदेशाध्यक्ष असतील, काँग्रेसचे राज्याचे नेते असतील, हे सगळे जे आहेत ते राहुल गांधींना आत रिसीव्ह करतील आणि त्यानंतर बाहेर या ठिकाणी हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते काही वेळात त्यांचं स्वागत करण्यासाठी थांबलेले आहेत। आपण एकूणच पाहतोय की छात्रों की गूंज हा कार्यक्रम पुण्यातल्या SSPMS महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडत असताना या ठिकाणी राहुल गांधी आता या ठिकाणाहून निघतील। एकूणच पाहिलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो पुणे शहरातील ज्या मार्गावरून राहुल गांधी जाणार आहेत त्या मार्गावर लावण्यात आलेला आहे। विमानतळावरही मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे, त्यामुळं काही वेळात राहुल गांधी जे आहेत ते विमानतळाच्या बाहेर येतील आणि त्यानंतर या सगळ्या त्यांचा ताफा जो आहे तो गाड्यांचा अशा प्रकारे या ठिकाणी लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून खबरदारी तर घेण्यातच आलेली आहे। मात्र आत्ता काही वेळात राहुल गांधी जे आहेत ते पुणे विमानतळाच्या बाहेर पडल्यानंतर SSPMS महाविद्यालय मैदानावर जाण्या अगोदर काही व्यक्तींची ओळख परेड होणार आहे। त्या ठिकाणी शेरेटन हॉटेल जे आहे त्या ठिकाणी ते थोडा वेळ थांबतील आणि त्यानंतर सायंकाळच्या सुमारास ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला राहुल गांधी जे आहे ते उपस्थित होणार आहेत। मोठ्या प्रमाणात मुलींचा सहभाग जो आहे तो छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या दरम्यान असणार आहे आणि त्या ठिकाणी मुलींच्या समस्या असतील किंवा ज्या त्यांच्या अडचणी असतील त्या समजून घेणार आहेत, त्यांना दिलासा देणार आहेत। एकूणच गेले काही दिवसापासून आपण पाहतोय की जंतर मंतर दिल्लीला मोठं आंदोलन झाल्यानंतर अशा प्रकारचे छात्रों की गूंज कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे देशभरामध्ये आणि त्याच कार्यक्रम सध्या आज पुण्यामध्ये होतोय। या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी जे आहेत ते काही वेळात विमानतळाच्या बाहेर येतील। त्यांच्यासोबत राज्यातील नेते आहेत। मात्र एकूणच आत्ता ज्या मैदानावरती हा कार्यक्रम होतोय त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मुली येण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवसापासून राज्याचे पदाधिकारी आणि शहर पदाधिकारी जे आहेत तो मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।